थोडंसं पुढे सरा म्हणजे ठेवता गोणी आहे ना, गोणी आपण भरून खाली ठेवतो. मी सांगितलं एक गोणी आणा आणि ती गोणी भरून इथे ठेवा, म्हणजे सगळ्यांचा आवाज गोणीच. असते काय हरकत नाही बसला. नाही सांगतो तुमचे नियम. सुरू करू का? सन्माननीय ओमप्रकाश चव्हाण, माझा चांगला आहे. प्रवक्ता भाजप, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मित्र, बऱ्याच दिवसांनी आपली भेट होते आहे. दिल्लीमध्ये लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, महाराष्ट्रात विधानसभेचं. या दरम्यान ही मी पत्रकार परिषद आयोजित करायला सांगितलं आणि आपल्याला भेटायसाठी आलेलो आहे. आपल्याला जे काय आपले प्रश्न असतील सध्याच्या राजकारणाबद्दल महाराष्ट्रातले, त्याबद्दल जरूर आपण विचारू शकता. पण मला जे काही इथे म्हणायचं आहे त्या आपल्या प्रश्नानंतर मला वाटतं मी बोलावं, सांगावं असं वाटतंय. आणि म्हणून आपण याची जर सुरुवात केली तर बरं होईल असं मला वाटतं. म्हणून आपल्याला विनंती करतोय, आपल्याला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर सुरुवातीला विचारू शकता. एक मिनिट थांबा. मंत्री नितेश राणेंनी एक आरोप केला होता की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन दिले होते दिशा सालियन प्रकरणात. हे खरं का? कोणाला दिले? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते दिशा सालियन प्रकरणात. उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला. हो. नितेश राणेंनी सांगितलं हे खरं आहे का? खरं आहे. थोडं पासून सांगा. डिटेलमध्ये सांगा नेमकं काय झालं. नाही का डिटेलमध्ये सांगू? तुम्ही विचारलं 2 फोन केले. हो, तुम्ही डिटेलमध्ये मला ऐकून घ्या. ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेला विचारा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाही आहेत. मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला. तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा. दादा साहेबांना बोलायचं आहे. मी म्हणलं कोण साहेब? नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुमच्याशी बोलायचं आहे. म्हणलं द्या. बोलल्या सुरुवात सांगतो मी. त्यांनी घेतल्यावर मी म्हणलं जय महाराष्ट्र साहेब बोला. तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी म्हणलं मरापर्यंत बोलणार. हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत. नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं. म्हणून विनंती करायला फोन केला. मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात
कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराच्या जवळ तो मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3.5-4 तास धुमाकूळ घालता मला माहिती आहे तुमच्यापर्यंत सांगणार नाही. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. साहेब मी पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य करा. ठीक आहे ठेवलं. अरे पण दुसरं काय दिशा सालियन, ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेत. अहो पण त्याच्यावर येणार आहे ना, तुम्ही का घाई आहे. जाऊ का मी, एवढी घाई आहे कमाल आहे. दुसरा नाही. अरे दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो. सांगा ना सवंगड आहे ना. हा दुसरा फोन जेव्हा कोविड होतं त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तर त्यावेळी एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्रात सगळी परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळी त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता. मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये ह्याच्यामध्ये आलंय कॅमेरामध्ये. नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही, कुठल्या घटनेसाठी करतात. कळलं? येस. कळल्याचं उत्तर येस नाही. हो हा बरोबर. अनिल परबाने एक मोठं भाषण केलेलं आहे का जेव्हा एकनाथ शिंदे बंद पुकारला होता 40 जण गेले होते तेव्हा आम्ही आक्रमकता दाखवली नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलं होतं का शांत बसा. आता आम्ही आक्रमकता दाखवली असते. मला एक पहिलं विचारायचं आहे, हे कोण बोललं? अनिल परब आणि आक्रमकता समीकरण जमतं का? दिसतं का ते जीवात? काहीतरी काय म्हणतं आक्रमकता. म्हणजे तू दाखव ना, चल मी सांगतो दाखव, कुठल्याही बाबतीत दाखव. कोणात कानफडक मारलेलं तरी ऐकिवात आहे का आतापर्यंत एवढ्या वर्षात? हा भाषण करू शकतो, वकील असल्यामुळे खोटं नाटक तर तुझं पेशाच आहे. जसं तुम्ही जशा बातम्या देता ना तसं तो एक पेशा आहे. त्याने उगाच बड्या मारू नये. तुला काय करायचं ते कर, पण तुला काय जमणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी तोंड बंद करावं. तुला जे काय करायचं ते कर. कोण वाद? मासव नीट बोला ना. कोण? अरे एक पाहू शकत तुला 56 पाहतो. ती चित्रा वागलाच तिला पुरून उर कधी तुला पुरून उरेल ते बघू पाहतो मी. आणि चित्रा वागच्या मागे ती एकटी नाहीये, पूर्ण बीजेपी आहे, नारायण राणे पण आहे. ये तुझं कुठे येतो सांग, मैदान सांग, ठिकाण सांग. चला कोण नाही आलं तर मी तरी हजर होईल. कधी येतोस? आता कोण नाही राहिले त्या शिवसेनेत हा चिवचिव करतोय. कोण राहिले हो त्याच्यात? त्यामुळे आता याने तोंड बंद करावं आणि आता घरी बसावं. तू महाराजांना बघ जर असं महाराज. हा तुम्ही देखील स्वतः मुख्यमंत्री राहिला आहात. खरं तर ही घटना घडल्यावर 4-5 वर्ष उलटत आहे आणि त्यावेळी ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याचिका केली मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव आहे. त्यावेळी तुमचा दबाव असं म्हणत होता. आता ते म्हणतात की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका आता स्वीकारली गेली आहे, त्या 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं म्हणतात? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण आता ऍडमिट झालं. एक तर सांगू, तुम्ही
वडील निशांत सतीश सालियन ना, बरोबर ना, त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का हो? नाही वाटतो, त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं. आणि त्यावेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले, रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी एफआयआर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं भार, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करू तर वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको, तिकडे बघू नको, म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर, कुटुंबावर दडपण होतं. त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचतो नाही. मला यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको. नाही तर शेवटी पत्र इथे अमुकाचा राणे नाव दिसलं काय असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येतात. तेव्हा आम्ही जवळ गेलो. आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत. आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे एफआयआर दाखल करा, अरेस्ट करा. काय भाषा बदलली हो. आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे. आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिली नाही. आता आम्हाला द्यायची गरज नाही, मातोश्रीवरूनच. कळलं का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात? हे घाबरू नये, तरी सुटणार नाही. ही प्रतिक्रिया एक वडील म्हणून दिली आहे, नेता म्हणून नाही. कधी कोण बाप सांगणार माझ्या मुलाचं या अशा कृत्यात संबंध आहे? एवढे घाणेरडं कृत्य आहे ना, कुठल्याही पुरुषाला शोभा देणार नाही. हे मर्दानगी नाही. 4-5 लोकांनी धरायचं एकाच मुलीला आणि तिच्यावर अत्याचार करायचे. तुम्हाला सगळ्यांना पेटून उठले पाहिजे. आपल्या घरची असती तर. आणि म्हणता आपल्या घराने कोणाचं भूत आलं का वरून, आणि ह्याचंच नाव का घेतात? याचीच गाडी नंबर का असावे? अहो एव्हिडन्स आले असे काय? अहो जगामध्ये आमच्या मुंबई पोलिसांचं नाव आहे, म्हणून मला आश्चर्य वाटतं अजून का थांबतायत कोणाच्या सांगण्यामुळे. आणि मी सांगतो यामध्ये जे आहे सत्य सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून का नाही त्या पेडणेकर बाईला ताब्यात घेत पोलीस? का नाही? काय सांगायला गेली? कोणा सांगण्यावरून गेली? का दडपण आणत होती? असंच बोला, अमुकच बोला. तुम्ही केलंच नाही ना, तुम्ही नाही त्यातले. मग का दडपण आणायला जात होतं आई वडिलांवर? त्याचं नाव घेतलं ना तुम्ही, मी घ्यायचं नाही. त्याला जाऊन सांगावं का घेत होती दडपण द्यायला पाठवायचे तुम्ही.
एसआयटी नेमली होती पण अजून तरी अहवाल आला नाही असंही बोललं. उद्या मुंबईत येतील विचारा. आता मुख्यमंत्र्यांचा एखादा आदेश मी कसं सांगू? तुम्हीच म्हणाल अतिक्रमण होत आहे पदावर. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो आहे तो कोरटकर यांनी केला होता. कोरटकर जो आहे तो पोलिसांना अजून सापडलेला नाही. दुबईमध्ये जो आहे तो गेला अशी माहिती मिळते आणि विरोधकांना असं म्हणतात की सरकारच्या सांगण्यावरून किंवा सरकारने मदत केली म्हणून तो दुबईला पडून गेला, त्याला मदत सरकार. देखो पहा तुम्ही, छत्रपती शिवाजी महाराजांना हा महाराष्ट्र दैवत मानतो, दैवत. आणि त्यांना कोणी काय बोललं असेल ना तर कोणी माफ करू शकत नाही, वाचू शकणार नाही. मी सांगतो तुम्हाला, तो किती पळाला ना तरी त्यांनी जे बोललंय त्याबद्दल त्याला अटक होईल, कारवाई होईल. आणि या महाराष्ट्रात तरी असं बोलून त्याला फिरता येणार नाही. आता एक इकडे येता इकडे जाता. एसआयटीने किंवा तपास अधिकाऱ्यांनी तुम्हाला वैयक्तिकरित्या तपासासाठी मदत मागितली होती किंवा ते समन्स दिले होते अशी काही माहिती आहे का? आणि तसं असं माहिती आहे का? मलाच विचारताना माहिती आहे का? मला नाही माहित. तुम्हाला अहो काही संबंध, मला कधी विचारलंच नाही. पोलीस येणार कसे हो? त्याला माहिती आहे मी वास्तव आहे ते ठेवणार समोर. पोलिसांना ते नको होतं वास्तव. जे कोणी अधिकारी होते तुम्ही एक गोष्ट सांगावं. आता हे आरोपी अगदी मंत्री होतात, अमुक होतात, फिरतात, सगळं ते पोलिसांना दिसत नाही. एव्हिडन्स आहे, सगळं आहे, अरेस्ट करू शकत नाहीत. पण नारायण राणेने एक वाक्य बोलल्यावर पोलीस कुठे कुठे शोधायला, डीसीपी वगैरे, नाशिक काय, तुमचा महाड काय. आणि तिथे आले. मी जेवत असताना, सर आपको अरेस्ट करना है. बोले किस लिए? आप ऐसे का? तो क्या क्राइम कैसे होता है बताइए. माझं वाक्य होतं की मी त्यावेळेला तिथे असतो तर कानफडत मारलं असतं. असतो तर ना तो भूतकाळ झाला. हो, भूतकाळाला क्राईम लागतं कसं? कोणतं सेक्शन आहे? तरी मला अरेस्ट केलं. आणि आता खून बलात्कार हे करूनही आणि आमच्या छत्रपतींवर अशा प्रकारे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलूनही अरेस्ट होत नाही. दुःख आहे, दुःख आहे. दादा, दिशा सालियांच्या वकिलांनी आता मालवणी पोलिसांकडे एक मागणी केली होती. दिशा सालियांचे फोटो त्यावेळेचे पोलीसचे फोटो आणि पीएम रिपोर्ट आणि सीसीटीव्ही फुटेज आम्हाला द्यावे, जेणेकरून तपास करणं पुढे सुरुवात होईल. पोलिसांकडे नाही मिळाले का 4-5 वर्ष? हे सगळं कलेक्शन पोलीस नाही करू शकत होते? कोणी अडवलं होतं? एक त्याची मागणी आहे त्याच्या वडिलांची, त्या सुप्रीम कोर्टाच्या एका या रुलिंग प्रमाणे जर पोलिसांनी काम करायला अशी मर्डर टाळटाळ केली असेल तर त्यांना सस्पेंड जागेवर व्हायला पाहिजे, त्यांना पण अटक व्हायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट रुलिंग आहे. मुंबई पोलिसांनी काढावं आणि आता मागायला ते पोलीस स्टेशन त्यांचंच आहे, मागवणी. म्हणजे मुंबई पोलिसांच्याच अंडर आहे. त्यांनी मागावं, माझं काय. पण त्यांना आता एवढी वर्ष का लागली एक्सप्लेनेशन विचारलं पाहिजे कमिशनरने, संबंधित अधिकाऱ्यांनी. करा सस्पेंड जागेवर. मी सांगतो, मुख्यमंत्री होतो दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री झाल्यावर कमिशनर तेव्हाचे मेंडोसा आणि इनामदार जी यांना बोलवलं आणि मी सांगितलं मला माहिती आहे मुंबई, ए बाबा आपसे नको बोलू, नाही तर तुम्ही बोला वर आम्ही खाली येतो. मला माहिती आहे की मुंबई पोलिसांमध्ये काही अधिकारी दाऊदशी डायरेक्ट बोलतायत, गुन्ह्यांमध्ये मदत करतायत. ते यादी माझ्याकडे उद्या 11:30ला घेऊन या. दुसरे 11:30ला मेंडोसा इनामदार दोघे आले. 37 अधिकारी होते, 37. मी लगेच त्याच्यावर लिहिलं एक ओळ, या सर्व अधिकाऱ्यांना चौकशी नाही, पोलीस कायद्याच्या 311 प्रमाणे निलंबित करण्यात यावं. नारायण राणे पाठवलं. 37 निलंबित झाले कशाने? अरे
अशी होती. आपल्या देशाविरुद्ध राहणारे, समाजाविरुद्ध अशी कृत्य करणारे कशाला पाहिजेत, आणि मदत करणारे अधिकारी पण. वाजेस डिपार्टमेंटमध्ये जातो कसा, हे काय सर्व ठिकाणी हजर राहतो काय, सर्व गुन्हे करायला प्रवृत्त करतो काय, आणि तरी पोलीस खात्यात. ठीक आहे, अजून सांगा. हा, नितीन गडकरींनी मोठे भाषण केलेलं आहे अमरावतीमध्ये. तर जनता हे जातीवाद करत नाही, तर पुढारी हे जातीवाद करतात, राजकीय नेते जातीवाद करतात. ते त्यांना विचारा ना कोण कोण आहेत. हा, यादी विचारा ना. ते मोठे नेते आहेत, ते मोठी नावं घेऊ शकतात. जरा विचारा कोण आहेत असे, आणि त्यांना का ठेवता पक्षात, काढलं पाहिजे ताबडतोब. नाही बरोबर ना. मग राज्यामध्ये ज्या घटना घडतात, नागपूरसारखी घटना घडली, नागपूरमध्ये जी घटना घडली, त्यानंतर काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात की राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा आहे, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे, कारण राज्यात अशा घटना. किती दिवस झाले सपकाळाला? नाही, दिवस किती अजून ते जे काय पोस्टिंगचं लिहिलं असेल ना, शाही सुकली नाही म्हणा. गप्प बसणं, अजून काय कळलं नाही तुला, राजकारण प्रशासन काय कळलं नाही अजून, मंत्री काही झालं, कशाला बोलतोस, गप्प बस. आणि त्याचे प्रश्न आम्हाला विचारू नका हो. आणि बरंच काळ आम्ही काढलं आहे. हे नवशिक्के लोकांचं प्रश्नाला उत्तर काय द्यायची. सतीश सालिया अपने हाईकोर्ट में गए और न्याय की गुहार लगा रहे हैं, न्याय मांग रहे हैं. कह रहे उस समय जो महाविकास अघाड़ी सरकार से दबाया गया, हमें बोलने नहीं दिया गया 5 साल, अब हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया है. बोले ना आगे. उन्होंने दरवाजा खटखटाया हाईकोर्ट का और न्याय मांग रहे हैं. हाँ, तो आपका क्या क्वेश्चन क्या है? क्वेश्चन ऐसा है कि अगर इतनी बड़ी वारदात जो हुई है, तो पुलिस स्टेशन ना जाकर हाईकोर्ट का दरवाजा खटखटाने की जरूरत पड़ेगी. पुलिस ने अब तक संबंधित जो गुनहगार है उनको अरेस्ट नहीं किया है, इसलिए उनको पिताजी को लगा कि पुलिस से हमें न्याय मिलने वाला नहीं है, इसलिए कोर्ट में गया. उद्धव ठाकरे ने आपको 2 बार फोन किया था, फोन करके नाम ना लेने का आग्रह किया था. वो पूरा इंसिडेंट क्या था, कब कब आपको कॉल आया? अरे अभी मैं मराठी में कहा, आप तो समझते. देखिए उद्धव, जरा सुनिए ना. अभी उद्धव ठाकरे, आपका क्वेश्चन है उसका आंसर इसलिए देता हूं कि आपको भी रिपोर्टिंग करना होगा. आपका काम आसान होने के लिए मैं कहता हूं, नहीं तो मैं रिपीट कोई क्वेश्चन का आंसर नहीं देता. मुझे कहना है कि उस वक्त उनका जो पीए है, अभी शायद एमएलए लगता है ना. हाँ, वो पीए बहुत साल पीए था. पीए वो तो पीके नहीं, वो था नार्वेकर. वो गाड़ी में था. उन्होंने मेरे को फोन किया, मैं भी घर जा रहा था, तो मुझे उन्होंने पूछा, दादा उद्धव जी आपसे बात करना चाहते हैं, आप करेंगे क्या? बोले कहाँ है? तो वो बगल में गाड़ी चला. बोले दे दे फोन. और जैसा फोन दिया तो मैं उनको कहा जय महाराष्ट्र साहब. तो वो मेरे को पूछते हैं जय महाराष्ट्र अभी भी बोलते हैं? मतलब मरने तक बोलेगा. वो क्या मातोश्री की प्रॉपर्टी नहीं जय महाराष्ट्र, छत्रपति शिवाजी महाराज की प्रॉपर्टी है. तो बोलते हैं मुझे एक आपको कहना है कि आपको भी लड़के हैं, मेरे को भी लड़के हैं, जरा आप जो प्रेस में जो बोलते हैं वो उल्लेख मत कीजिए, इसका मतलब उसका बेटे का नाम नहीं लीजिए. मैं बोला, मैं एक मंत्री बोला, किसका नाम नहीं लिया हूं. मैं बोला एक मंत्री उस वक्त था, वो घटना जो हुई है सुशांत की और सालियन की, उसमें एक मंत्री था और उसका एविडेंस है, कई लोगों ने देखा है. उसको तो हाफ पैंट में देखा उनके बेटे को. तो अभी दूसरे के घर में पार्टी में हाफ पैंट कौन डाल के जाता है? 2 बार यही बात हो गई. मैं बोला आपके बेटे को संभालो, कहाँ कहाँ शाम के टाइम जाता है 6 बजे के बाद, जरा संभालो ना बस. सर, दिशा के पिता ने जब हाल ही में पिटीशन दायर की है, तो हमने अभी से पूछा कि एक बार फिर दिशा सालियान का मुद्दा चर्चा में है,
कि वो संघर्ष करने के आदी हैं, मामला कोर्ट में है, उन्हें डिफेंड करने की कोशिश की जा रही है। तो मैं सवाल आपसे ये कहना चाहता हूँ कि क्या आपको नहीं लगता है कि आदित्य को मीडिया के सामने आकर ये बताना चाहिए कि 8 तारीख जिनकी ये वारदात हुई थी वो कहाँ थे, स्पष्टीकरण दे दे ताकि विवादी मुद्दे खत्म हो जाए। किससे अपेक्षा करते हैं? 5 साल ने मुंह खोला, एखादा आदमी ऐसी गंदी हरकतें अपने हाथ से हुई पश्चाताप करता है, ये उसमें से नहीं है, ये झूठा आदमी है। क्या बोलता, मैं वहां नहीं था, मैं इधर था उधर था, माँ के पिताजी के घर में था, सब जो उसका ठिकाना था मोबाइल पे उसका लोकेशन आया है, ये कहाँ था, उसके साथ कौन कौन थे, सब पुलिस के पास एविडेंस है। अभी कैसा बोलेगा मैं सच्चा बोलने वाला, मैं अरे सोच, तू क्या सच्चा बोलता है? पीछे बाला साहब का नाम था इसलिए इतने दिन बिताए, अभी इसके आगे चलना मुश्किल होगा। अभी चलना नहीं था, अभी तो जेल का रास्ता ही है। सब झूठा बात करते हैं और आप उसकी बातें क्यों पूछते हैं उसको? कोई चोर को बोलेगा तू चोर है, कबूल करते है क्या? तो हम बोलेगा तू कह रहे बलात्कार किया, वो कबूल नहीं होगा, उसके काबिल भी नहीं है वो। समझा ना समझा? लास्ट का सर, दिसंबर 2023 में जब गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी थे, दिसंबर 2023 में जब गृह मंत्री देवेंद्र फडणवीस जी थे, उन्होंने एसआईटी भी फॉर्म की थी। उस दौरान एसआईटी ने कई बार नीतीश राणे को बुलाया था क्योंकि उन्होंने अपनी प्रेस कॉन्फ्रेंस में सबूत होने का दावा किया था, लेकिन वो कभी गैर एसआईटी के सामने सबूत नहीं रखे। इसके पीछे की क्या वजह? पीछे कुछ नहीं, आगे कुछ नहीं है। पुलिस का काम में इंटरफेयर नहीं करना, ये हमारा रिवाज है। राणे फैमिली उनको कहा तू बीच में मत जा, पुलिस के पास एविडेंस नहीं, तो क्या करता है पुलिस? हम क्यों बने विटनेस? इसलिए नीतीश ने उधर वो पेश नहीं किया जो एविडेंस करना था। तो अभी भी है, ऐसा छुपा नहीं है, पुलिस के पास भी है। अरे सुशांत की मर्डर उनका नौकर सावन के सामने हुई, वो सावन को क्यों नहीं बयान लिया? उनके घर में नौकर सावंत है, खेरवाड़ी में रहता है, सिंधु का लड़का है, वो इतना भी डिटेल बोलता हूं। उसने अपने मोबाइल में कवर किया उसकी मर्डर करते वक्त रस्सी से ये देने के वक्त। ठीक है सर, आपने जिस तरह से कहा कि सबूत जो था वो पुलिस को इकट्ठा करना चाहिए, नीतीश राणे जी के भी पास है, लेकिन वो क्यों दे पुलिस को? लेकिन भविष्य में अब कोर्ट में जब मामला चल रहा है, कोर्ट में वक्त आएगा हम लोग देंगे, जो भी हमारे पास है 100% सहयोग करेंगे। 100% पुलिस को, महाराष्ट्र सरकार को, देवेंद्र फडणवीस के सरकार को मदद करेंगे। सर, फरवरी 26, 2022 के समय दिशा साजन के पिता ने खुद नीतीश राणे पे शिकायत दर्ज कराई थी मामले में कि वो जिस तरह के एलिगेशन लगा रहे, क्या उस वक्त उन पर दबाव था? किसपे? नीतीश राणे के खिलाफ ही शिकायत थी। हाँ, तो दबाव किसके पर? दिशा साजन के पिता। अरे होगा ही ना, उनके कब्जे में बेचारे थे, उनके कब्जे में थे। जो भी अब तक उनके ऊपर उन्होंने जो कहा है, अपने डायरी भी बनाई ना पुलिस लोग ने, वो जो कहा है वो सब दबाव के कारण, आजू बाजू में सब होने के। ये ताई उधर ही बैठने की, महापौर मुंबई की, मुंबई का ख्याल रखने का वो मातुश्री का रखती थी, समझे? सर, आणखी एक मुद्दा सर, नागपुर की हिंसा जो थी उसमें अब बांग्लादेश के कई अकाउंट्स की डिटेल आ रही है कि बांग्लादेश से कुछ ऐसे सोशल मीडिया ऑपरेट किए जाते थे जिसकी वजह से लोगों को बरगलाया गया, भीड़ इकट्ठा हुई और उन्होंने हिंसा की। उसके बाद एक नई लिंक आ रही है जो मालेगांव तक जा रही है। इस पूरी घटना को, इस कॉन्स्पिरेसी को आप किस नजरिए से देखते हैं? आपकी भी बात हुई होगी। मैं उस मामले के बारे में बात करना नहीं चाहता हूं। पुलिस जांच कर रहे, कौन जिम्मेदार है, उनको पकड़ने, कई लोग को अरेस्ट भी किए हैं। पुलिस का काम होने दे, फिर पुलिस जो नहीं कर सके तो वो जानकारी हम बाहर नागपुर में जाके देंगे, तब आपको भी पहला बोलेंगे हम नागपुर जा रहे हैं। सर, अजित पवार ने इफ्तार पार्टी रखी थी, तो इफ्तार पार्टी में उन्होंने बयान दिया कि मुस्लिम
आंखें डालेगा तो हम उसकी आंखें निकाल लेंगे। क्या मालूम नहीं, अजीत पवार ने काम लिया होगा आंखें निकालने का या आंखें साफ करने का, कुछ भी लिया होगा, हमें जानकारी नहीं है उसकी। जेपी नड्डा साहब आपके राष्ट्रीय अध्यक्ष कह रहे हैं कि सांसदों को फिटनेस पर ध्यान देना चाहिए। कौन? जेपी नड्डा साहब कह रहे हैं कि आपके राष्ट्रीय अध्यक्ष पार्टी के क्या कह रहे? फिटनेस पर ध्यान देना। कई सारे सांसद अनफिट है। हम कैसे लग रहे हैं? हम अभी भी 65 kg वजन है, हम 1 किलो भी बढ़ाते नहीं है और बहुत सालों से है। आप लोग तो मालूम है जैसे कि वैसा हो। राजनीति में 50 साल के ऊपर हो गए, मगर हम 1 किलो इधर का उधर नहीं बढ़ाएंगे। आप लोग के लिए हो, सभी को नहीं। मैं दीक्षित डाइट करता हूँ, राज कुछ नहीं, खाने का ख्याल रखता हूँ, मैं सब स्टीम खाता हूँ, मसाले का कोई नहीं चीज का। निवेदन करतो म्हणाला होता डिबेटच्या नंतर। अरे पण तुम्ही थांबलात तर मी निवेदन करेन ना। तुमचे प्रश्न कुठून एकदा मराठी झाला का बोलतो, हिंदी बोलणार, आज नशीब उर्दू मध्ये विचारत नाही। हा बोलू का? सुरुवात का आहे का? आज नाही संजय राऊतांनी आरोप केलेला आहे कोणावर? सरकार हे मनोरुग्णांचं सरकार आहे। मला वाटतं आता संजय राऊतला मनोरुग्ण झाला असं मला वाटतं, मेडिकल चेकअप करायला पाहिजे। सरकारमध्ये एक माणूस नसतो मनोरुग्ण व्हायला, आणि तो खरं म्हणजे खरंच तो मनोरुग्ण झालाय संजय राऊत। जे काय बोलतो रोज त्याला बोलावं लागतं, तेवढं वाचायला लागतं की नाही बोलणं म्हणजे, आणि ते त्या आवाक्याच्या बाहेर गेल्यानंतर तो बेताल काही बोलतो, म्हणायला येते। आणि आता काय आलंय, काही लोक पवार साहेबांना भेटतायत, काय जयंत पाटलाला भेटतायत, अजित पवार जाऊन त्यांच्या मिटिंग स्टेजवर अस्वस्थ झाला, आपला आता लावालावीचा धंदा बंद होणार, कळलं की नाही? आणि म्हणून तर संजय राऊतचं तुम्ही गांभीर्याने घेऊच नका, पत्रकार समजूच नका, तो वाट बघतो कुठेतरी चान्स मिळतं का। आदित्य ठाकरे गेला का आपल्याला कुठे मिळेल, अजून काय दुसरं काय नाही, त्याची क्षमता काय नाही। सवाल है कि अरे सवाल काफी पूछा आपने। एक आखिरी सवाल है, जो 2015 से 2025 तक भारत का जो जीडीपी है वो 105% बढ़ा है। ऐसे में मोदी जी के नेतृत्व में इतनी ज्यादा प्रगति हुई है, आगे भविष्य में क्या कहा देखते भारत? मैं देखता हूँ दुनिया के अर्थव्यवस्था में भारत जल्दी से जल्दी तीसरे क्रमांक पे जाए, देश के जनता का पर कैपिटा इनकम बढ़े और भारत एक विकसित देश करके दुनिया के नक्शे पर जाए जल्दी जल्दी, ये हम चाहते हैं। और माननीय मोदी साहब के जो अभी सरकार है उस सरकार में एक सांसद करके मैं हूँ दिल्ली में। एक एक करून विजय वडेट्टीवार असं म्हणताय की फडणवीसांना टार्गेट जे आहे ते त्यांच्या जवळची लोक करतायत, त्यांची गरज नाही। गरज नाही मग तू कशाला बोलतो? हे सांगायला काय तुला बोलवलं होतं का कोणी? आहेत ना माणसं तुझ्या आजूबाजूला कुठली का, मग तू कशाला? बरं इथे देवेंद्र आता आता आले, चांगलं काम करतायत, मग त्यांचं टार्गेट करण्याचं कारण काय? आता हे सगळे टार्गेट होत आहेत एका पाठोपाठ एक, त्यांना चिंता आहे आज नंबर आपला तर उद्या कोणाचा। या तिन्ही पक्ष आता बेजार झाले, किती राहिले हो, किती राहिले? आता शिवसेना 20 हो, आणि त्याच्या आता थोड्या दिवसांनी आता हे आदित्यचं काय बरं झालं, बरं म्हणतो वाईट कधी म्हणत नाही, बरं झालं तर बरं 20 ते 10 जाणार परत, पुढच्या निवडणुकीपर्यंत 1-2 राहतील, नामदारी कलर काय म्हणतात त्याला, परत तो वरच्या हाऊसमध्ये आहे, खालच्या हाऊसमध्ये मोजला जाणार नाही। आणि सोडा यांची काय, आता संपलाय सगळं, दुकान बंद व्हायची वेळ आली आहे, नवताल तयार आहे, लावायचं बाकी आहे। चला तू आई विचारते फंड्स हैं कि इतना बड़ा डिसीजन ले लिया है और प्रेशराइज किया जा रहा है
देखिए, कल सूर्य जी मुझे लोकसभा के अंदर मिली थी, ये बातें हुई। ये सरकार का मामला है। सरकार ने उस क्षेत्र में अनुमति दे तो फाइनेंशियल पोजीशन अपना है क्या, और जब फाइनेंस अनुमति देता है तभी प्रस्ताव पास होता है और इम्प्लीमेंट होता है। अभी इम्प्लीमेंट होने शुरू हो गया है, तो सवाल नहीं इसमें चर्चा करने की। अच्छा चीज कुछ भी होता है, आज हमारे स्टूडेंट, हमारे जो यूथ है, उनको उस शिक्षण की आवश्यकता है, तो उसमें फाइनेंशियल पोजीशन वीक है कि पैसा कहां से लाने, ये सवाल नहीं। हमें सुधारना है एजुकेशन क्षेत्र। तो जो चीज दुनिया में होती है जिससे तरक्की हो जाएंगी, वो स्वीकार करना चाहिए, पैसे के इधर नहीं देखना चाहिए। उस भारत 140 करोड़ लोग है, हमारा बजट 47 लाख करोड़ का है, तो एजुकेशन लिए क्यों हम लोग रुकेंगे। समाजवादी पार्टी के सांसद रामजी लाल सुमन ने एक संसद में बयान दिया था राणा संघा को लेकर कि मैं वो इतना, ये दुनिया भर का अपने काम नहीं है। यूपी, बीपी, बिहार और पहले के काल का कुछ पूछ के मतलब नहीं, अभी का कुछ पूछो, वो आप ढूंढ के लगेगा इधर। कधी झाली? हा? अरे कधी आहे? कधी रेड पडली ती का? मग ते काय तुम्हाला सगळं कारण माहिती आहे तरी विचारता? अरे बाबा, पहिली बदली, कारवाई सिद्ध झाली का सस्पेंड, माहिती आहे ना? जर मला कायदे विचारून घ्या, बराच काळ झालाय मला. असं म्हणताय की महाराष्ट्रामध्ये एक गट अमित शहाना मानणारा आहे जो शिंदेना प्रोटेक्शन देऊ इच्छितो, तर दुसरा गट फडणवीसांना मानणारा आहे जो शिंदेची कोंडी करू इच्छितो. एक मी तुम्हाला सांगतो, चिंता पत्रकार करू नका, आम्ही सर्व एक आहोत. काय चिंता करू नका, तुम्ही एवढंच म्हणा एकच वाक्य, नांदा सौख्य बरे. हा, आम्हाला ते आशीर्वाद द्यावा ना, एकत्र राहा, महाराष्ट्राचं भलं करा, कल्याण करा. आणि या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिशा सालियनसारखी जो का प्रकार घडू नये एवढीच प्रार्थना करा. कोणाची मुलगी असो, कोणाची सून असो, कोणी असो, तिच्या आयुष्यात असे क्षण येऊ नये. तिला आत्महत्या करून ज्या अवस्थेत खाली पडली तो चीड यायला पाहिजे. हा पुरुषार्थ नाहीये. आणि मी नाही त्यातलं ना, ते म्हणण्यापुरतं ठीक आहे. शेवटी या देशातल्या, राज्यातल्या न्यायदेवतेने जर काही न्याय दिला तर शेवटी देव आहे ना, परमेश्वर. प्रश्न संपले? बोलतो थोडस तुमच्याशी, आज आलोच आहे. पत्रकार मित्र, आज खरं भेटून थोडी चर्चा करावी, महाराष्ट्रातली परिस्थिती विचारावी. कारण मला केव्हा तरी यायला मिळतं, आल्यानंतर काही दिवस मुंबईत, काही कोकणात असं फिरावं लागतं आणि बाकी दिल्लीत. महाराष्ट्राची परिस्थिती, कारण मी महाराष्ट्रात गेले मोर दॅन 55 वर्ष तरी मी महाराष्ट्रात काढली आहे. 11वं पद माझं हे आहे. राजकारणातली सगळी पदं मिळाली, एक गव्हर्नर नाही आणि एक विधानसभेचा अध्यक्ष सोडला तर बहुतांशी पदं मिळाली. आणि या पदावर काम करताना मी महाराष्ट्र जवळून पाहिलंय. इथले जनता, इथले धर्म, इथल्या जाती सर्व पाहिलंय. मी जातपात तसा मानणाऱ्यापैकी नाही आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य समजतो, असं मी आहे. पत्रकार मित्रही आहेत, ते जवळून पाहतात. मला फार वर्षापासून पाहिलं. मी कॉर्पोरेशनला नगरसेवक, बीएसटी चेअरमन असल्यावर पत्रकार मी ओळखतो. अनेक जण आज नाहीत आहेत, पण काही आहेत. मला एवढंच तुम्हाला सांगायचं, सहकारी म्हणून शेवटी अनेक जणांच्या अडचणी, समस्या येतात, त्या भेटतातही. तेव्हा कळतात पत्रकारांची मनं काय, राजकारण्यांची मनं काय, अधिकाऱ्यांची मनं काय, हे मी सर्व जाणलंय, जवळून जाण. एकच तुम्हाला सांगतो, पत्रकारिता पेशा आहे.
पेशा आहे. त्याचं पावित्र्य राखणं हे तुमचं सर्वांचं काम आहे, माझं मार्गदर्शन नाही. हे माझं म्हणणं आहे का तुम्ही असं करा असं नाही, म्हणणं आहे. मी याच्या बरंच व्याख्यानं पण पहिली द्यायला जायचो, 2-3 विषयावर, त्याच्यावर ह्या विषयावर द्यायचं. शिक्षण, पत्रकारिता हे पेशा आहे. आता मी जे काय सगळं पाहतोय, एक बोललेलं वाक्य टीव्हीच्या माईकवर, त्याच्यावर थोडं वेळ टीव्हीवर येतं, त्याच्यातला एखादा शब्द जातो, कॉमा जातो, फुलस्टॉप जातो, बरंच काय होतं, आणि एक ट्वीस केलेली बातमी वाचतो तेव्हा अरे रे रे, हे का चुकीचं केलं माझ्या मित्रांनी. आणि मग जे का आरोप आणि सगळं होतात त्याला वाईट वाटतं. राजकारणात मी आलो, तुम्ही मला पाहिलं, मी सरळ आहे. सरळ म्हणजे जे असेल ते मी बोलून जातो. मी काय कोणाची पर्वा करत नाही, ही कारवाई होईल, असं होईल, अमुक जाईल पद, काही नाही. माझ्या नियतीपेक्षा पद मोठी नाही आणि पैसाही मोठा नाही. नीतिमत्ता आपण राखावी, आपलं पदाला न्याय द्यावा, याच्यातला मी न्याय देतच आलोय. तुम्ही पाहिली सगळे पद, सगळ्या पदांना न्याय दिला. आताही केंद्रातल्या पदांना न्याय दिला. जेव्हा माझ्याकडे MSME होतं त्या वर्षी बजेटमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझा उल्लेख केलेला आहे भाषणामध्ये. त्या मी कुठे कमी पडलो नाही मला वाटतं. पण मला वाटतं पत्रकार मित्र ते असे असावे. मित्र म्हणतो म्हणून मला वाटतं हे नात्यामध्ये मी अधिकारी म्हणून त्यांना सांगू शकतो, अरे बाबा असं आहे. राजकारणी पण तसे आहे तसे मानत नाही. तेव्हाचं राजकारण आमच्या वेळेला, आताचं राजकारण, काय फरक पडलाय हो, फरक पडलाय. हा फरक सगळ्यांमध्ये पडलाय. आम्ही म्हणत नाही की आम्हा राजकारणामध्ये नाही पडलाय, वागण्यात, चालण्यात, बोलण्यात, व्यवहारात असू नये. असं प्रत्येकाला संसार असतो, कुटुंब असतं, मुलं असतात आणि सगळ्यांना सगळं काही लागतं. पण त्यासाठी काहीतरी संकेत आहेत, त्यासाठी काही मर्यादा आहेत, त्याला वापर व्हावा असंच मला वाटतं. मी आज घरून निघालो, विचार करून निघालो. कुठलीही गोष्ट मी विचार केल्याशिवाय बाहेर कधी बोलत नाही. आज बोला, आपण पत्रकारांशी बोलावं होतो आणि बोलावं म्हणून पत्रकार परिषद घेतली. आता माहिती आहे पत्रकारांकडे आल्यानंतर बडीमार होणार सध्याच्या परिस्थितीवर. मग वाघबाई आल्या, सालियन आला, हे सगळे जी काय चर्चा आपण केली ते सगळे विषय मी सकाळी ठरवलं. बघ माझ्याकडे किती टिप्पणी आहे, हे जेवढे विषय तुम्ही विचारले कमी, पण हे जास्तच आहे. 20-22 विषय मी करून आलो तो अभ्यास. पण मला वाटलं असं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र तो कसा असावा, लोक कशी असावी, लोक कल्याणकारी महाराष्ट्र असावा. मग कल्याणकाराचं काम राज्यकर्त्यांनी आणि अनेक पत्रकारीसह अनेक जी आपली क्षेत्र आहेत त्यांची तेवढी नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आज एकच सांगतो तुम्हाला, फार उत्सुक होतात काही पत्रकार. दिशा सालेंचे 8वावं, तिला या खोलीत खेचून दाबलं, 5-6 जण त्या खोलीत होते. काय तिची अवस्था झाली असेल, आपली बहीण असती तर काय अवस्था झाली असेल. ज्या अवस्थेत तिला खाली फेकलं, तुम्ही बघू शकला असतात तुम्ही ती अवस्था. नाही, चीड येणारी गोष्ट आहे. कोणी असो, माझ्या पक्षातला असो, माझ्या धर्मातला, जाती कोणी असो, माप नाही. कायद्याला जात पात नातं नाही बांधावं. कायदा जे आहे, तू गुन्हा केला शिक्षा भोगायला पाहिजे, कशाला पळवाटा काढता. त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय, आज ना उद्या जे व्हायचं तर होईल. पत्रकाराने प्रश्न विचारताना चेष्टा म्हणून नाही, त्या बाईला त्या बापाला न्याय मिळेल म्हणून प्रश्नाचा भडीमार करायला पाहिजे. कसा मिळेल राणेजी, कसा कुठल्या मार्गाने मिळेल, त्या वडिलांनी अजून काय करावं, कुठे जावं, याच्यानंतर हायकोर्टानंतर त्यांनी कुठे जावं, आणि मार्गदर्शन पत्रकारितेच्या लेखातून यायला पाहिजे. मी तेव्हा अनेक लेख, मी कुठला अग्रलेख सोडत नाही.
हे अगदी मी 4थीत असल्यापासून मला सवय अग्रलेख. पहिले लेख यायचे, राणे चुकला राणेवर यायचं. सकाळी मी केतकर साहेब फोन करा, केतकर साहेब माझ्यावर अमुक अमुक लिहिलं, वास्तव नाहीये. मग काय वास्तव आहे? मी म्हणलं हे असं असं घडलं आणि तुम्ही मला याच्यामध्ये जे काय जबाबदारी, ही माझी जबाबदारी नाही. ठीक आहे आपण भेटू. पण मी 9 वाजता सकाळी फोन जायचा माझे पेपर 9च्या आत वाचून होतात आणि 9 नंतर मी संबंधितांना फोन करतो. ही माझी सवय आजही जात नाही. आणि म्हणून आपल्या चांगल्या सवयी लोकांपर्यंत पोचवाव्या, समाजापर्यंत पोचवावं हा मी प्रयत्न आज आहे, उद्या नसेल. पण नसलो तरी कार्यरूपाने राणे असे होते, सांगायला काहीतरी तुमच्याकडे विषय असला पाहिजे म्हणून बोलण्याचं प्रयोजन मी केलं. अन्यथा काही नाही. मला काय म्हणावं, माझ्याबद्दल कौतुक असं काही नाही. एक तरी मला वाटतं माणसांनी यावं, जावं, काहीतरी सोडून जावं, काहीतरी समाजाला, राज्याला, देशाला सोडून जावं. नाहीतरी माणसं जन्मतात, कुत्री मांजरी जन्मतात, जातात. त्यापेक्षा माणसं काही वेगळी आहेत. त्यांना डोकं आहे, मेंदू आहे, विचार आहेत, हातपाय, हालचाली आहे, कृती करू शकतो. आणि याची समाज आणि देश वाट पाहतो आणि त्यापेक्षा इतिहास वाट पाहतो. इतिहास जास्त वाटत नाही ना मी जास्त बोलतोय, कारण तुम्हाला सगळ्यांना कधी बातमी देतो असं होतं मला माहिती आहे. आणि म्हणून आज भेटलो तुम्हाला, मला बरं वाटलं. सगळे भेटतात, काही काय आहे सिनियर, मला बरेच वर्ष ओळखणारे, दादा तुम्ही कशात काय, मी विचारते, बरं वाटतं. शेवटी माणूस आहे, माणूस समस्या अडचणी सुख समाजात सगळंच असतं. पण त्याला प्रत्येक वेळा वाटतं आपल्याला कोणतरी विचारावं. आणि सगळ्यांनी करत राहा. काम करा, पत्रकारिता असं कोणतंही, पण अति चांगल्या मूडमध्ये आनंदाने करा. घरचं टेन्शन बाहेर येऊन एखाद्या राजकारणावर कडक लिहायचे प्रयत्न करू नका. तो बिचारा दुःखी होईल, असं कोणा दुःखी होऊ नका. चांगलेच मराठी कोशातले शब्द फेका, हिंदीतले शब्द फेका आणि त्याला अरे वा माझ्याबद्दल लिहिलं, मी याहीपेक्षा चांगलं वागलं पाहिजे असं त्यांना वाटावं. अशा जोगं अशासारखं लिहित जाल अशी अपेक्षा करतो. बस थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुभेच्छा तुम्हाला. अरे यांना चहा वगैरे आहे सगळं, चहा नाश्ता. हा चहा नाश्ता घेऊन जा. ठीक आहे. अरे हे घ्या सगळं.